रमेश स्मित आरसकर. कुठले तुम्ही? नेवासा तालुक्याचे आहे का? ही दिंडी तुमची नेवासा तालुक्यातून निघाली. आता कुठं जायचं? सिल्लोड तालुका मगरूळला. किती दिवसात करताना येते? किती लोक आहे? आज मुक्काम कुठे आहे? जेवणा खावण्याची व्यवस्था कोणा केली? एखादं विमान एखाद्या वेळेस पडलं कुणी तुम्ही करू झाला. ठीक आहे. हे तुमच्या स्वतःच्या सहकर्त्यानं आहे का वर्गणी करून सारे मिळून? सगळं दरवर्षी आमची पंगत कॉम्प्लेट दरवर्षी करते. चला ठीक आहे ठीक आहे. साठे साहेब कुठे? साठे 12 वर्ष 2 टप झाले. 2 टप झाले. 2 टप आता 2 टप होते. इकडूनच जातात. इकडूनच दरवर्षी. काय आता नंबर आले तुमच्याकडे फोन करायचा. संध्याकाळी रात्री इथे आहे ना मिरवणूक? येतो माईक घेऊन हे आमचे. ठीक आहे. कार्ड घेतला तू? कार्ड कोणाकडे? माझ्याकडे. हे आहे सुखदेव साठे. हे चालले पत्रकार बशीर पढा, तसेच यांचे पूर्ण मित्रमंडळ व भाविक. हे आहे साठेच आहे. नारला येथील यांनी येथे फराळाची व्यवस्था केलेली होती. आमचे आळंद येथील पत्रकार मोबिल बेग सुद्धा येथे उपस्थित आहे. हे कांबळे साहेब आहे कारखान्याचे. हे सारे मित्रमंडळ आपल्याला बघायला मिळणार आहे. बघावे मित्रांनो. पुढे बी अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी करीत असताना तुम्हाला दाखवित आहात. जाऊ. अरे वालेकुम सलाम. राजा ना खडे राजा ना 1 मिनिट. त्यांची लेखणी खूप हे होती आणि त्यांनी जेव्हा मुंबईला एक आंदोलन केलं की ही आजादी झुटी है, देश की जनता भुकी आहे. यासाठी आज आपल्या नेते जयंती उत्साहात साजरी झाली. विविध कार्यक्रम सोमनाथ बाळराव यांच्या टीमचे यांच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल सगळ्यात पहिले सर्वप्रथम सोमनाथ बाळराव यांचे मी आभार मानतो. आपल्या आर के फाउंडेशनचे अध्यक्ष वाघ सर हे आपला वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आले. तसेच आपले मंडळ अध्यक्ष गोपाल भाऊ, एपीआय आपले इंगळे साहेब, आपले गावाचे सरपंच कैलासजी गायके, मार्केट कमिटी संचालक जाधव मामा, तसेच आपले सर डावरे सर आणि परदेश सर, तसेच सर्व समाज बांधव, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच महिला भगिनींचा खास उत्साह होता. या महिला भगिनींचे सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम सगळ्यांनी 4 वाजता मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे. तसेच संध्याकाळी अन्नदानाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात सगळ्यांनी यायचं आहे आणि हा कार्यक्रम संपला असे विचारायचं. आलेल्या पाहुण्यांचे सत्कार झाले इथे. आणि हे बघा समाजाच्या वाड्यामध्ये दिंडीचे कार्यक्रम चालू आहेत. दिंडीकरांचे जे दिंडीमध्ये पायी दिंडी आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था येथे केलेली आहे. येथे जेवण करीत आहे भक्तगण. नमस्कार, मी सोमनाथ भालेराव या गावाचा एक प्रतिनिधी म्हणून आणि समाज बांधवांचे प्रतिनिधी करत असताना मागील 20 वर्षापासून या कामामध्ये कार्यरत आहेत. अण्णाभाऊ साठे जयंती असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असो, या सर्व जयंतीनिमित्त आपण सर्व समाज बांधव मिळून सर्व धर्म समभाव या भावनेनं एकत्रित येऊन या महापुरुषांची जयंती आपण साजरी करत असतो. या जयंतीच्या माध्यमातून नव तरुणांना एक प्रेरणा मिळते निर्व्यसनी असण्याचं व तसेच कारण या ठिकाणी वीर लघुजी सार्वजनिक सार्वजनिक राष्ट्रीय सुद्धा आहे. ग्रामशाळा सुद्धाच्या माध्यमातून सुद्धा तरुणांना प्रशिक्षण दिलं जातं. वेळोवेळी
कायदेविषयक सल्ला सुद्धा दिला जातो. त्यानंतर आणि 24 वर्षापासून चाललेली पायाभूत परंपरा आमचे रमेश बाबा यांच्या माध्यमातून नदी करोली ते मंगळूर काही दिंडी चालत असलेले भक्तजन या भक्तजनांच्या माध्यमातून हिंदू धर्मातील हा मान समाज, मातांनी म्हणता मान समाज आणि समाज जागृती करण्याचं काम रमेश बाबांच्या माध्यमातून या कार्यातून होत आहे. आणि याच पद्धतीनं बाबांना विनंती करताना समाजांना जागृत करण्याचा प्रयत्न करावा. आपली सेवा अविरतपणे अशीच चालावी ही शुभेच्छा दिंडे चालवल्या बाबांना, रमेश बाबा तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना. आणि आता आज रोजी 25 वर्ष या दिंडीला पूर्ण झालेलं आहे. आमचे आनंद गावकरी, मी सोमनाथ भालेराव तसे माझे समाज बांधव, महिला मंडळ आणि या जयंती साजरी करण्यासाठी पंचक्रोशीतील आलेले सर्व आमचे समाज बांधव, मग फुलंबरी असतील, स्वतः पिंपरी असतील, उंबरवटे असतील, जातवा असतील, तसेच खामगाव असतील, अशा विविध गावातून या कार्यक्रमासाठी, या जयंती उत्सव समितीसाठी व तसेच या जयंतीसाठी आणि या दिंडीचं दर्शन घेण्यासाठी आणि दिंडीची सेवा करण्यासाठी अविरतपणे ही सेवा चालू आहे. तर मी विनंती करतो की सर्वांनी या समाज बांधव म्हणून आपण सर्वांनी पुढे यावं आणि विशेष तरुणांनी निर्व्यसनी राहून या कार्यक्रमाचं आपण सर्वांनी आयोजन करावं. कारण एक छोटंसं रोपट लावल्यानंतर त्याचा वटवृक्ष कसा होतो कळताही नाही, परंतु आपल्या कार्यातून सातत्याने आपण कार्य करत राहिलं पाहिजे अशी मी मागील बाजारच्या भविष्य असेल किंवा नसेल, परंतु जोपर्यंत जिवंत असेल हा शब्द आहे की मागील बाबाचा अविरतपणे आणि साहित्य सम्राट लोकशाहीरांना भाऊसाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंत्या हा उत्सव सदैव चालू राहील हा शब्द देतो. आणि बाबांनाही विनंती करतो की आपण या कार्यासाठी नक्कीच आपण ही वाटचाल करत आहात आणि 25 वर्ष आज पूर्ण केले आहेत. बाबांचेही अभिनंदन. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या जयघोषात आपण बाबांचं स्वागत करूया. धन्यवाद. तुमच्या मोबाईलमध्ये घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये घ्या महाराष्ट्र तुमचे फोटो, आमचे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये घ्या ना. हे तर लाईव्ह येणार आहे. काय नाव रमेश स्मिथ बारसकर. रमेश स्मिथ बारसकर. कुठले तुम्ही? करोडी, नेवासा तालुक्याची आहे का ही दिंडी? तुमची नेवासा तालुक्यातून निघाली. आता कुठं जायचं? मंगरूळ, शिल्लोड तालुका मंगरूळला. मागेर बाबा. किती दिवसात करताना येते? किती लोक आहे? 7. आज मुक्काम कुठे आहे? जेवणा खावण्याची व्यवस्था कोणा केली? एखाद्या विमान कुणीच नाही. एखाद्या वेळेस पडलं कुणी तुम्ही करू झाला. हा ठीक आहे. हे तुमच्या स्वतःच्या सहकर्त्यानं आहे का वर्गणी करून सारे मिळून? सगळं दरवर्षी आमची पंगत कॉम्प्लेट दिले दरवर्षी करते. चला ठीक आहे ठीक आहे. साठे साहेब कुठे? साठे 12-24 वर्ष 2 तप झाले. 2 तप झाले. 2 तप. आता 2 तप होते. इकडूनच जातात. इकडूनच दरवर्षी. काय आता नंबर आले तुमच्याकडे फोन करायचा. संध्याकाळी रात्री इथे आहे ना मिरवणूक? येतो मी तिकडं. माईक घेऊन येईन तिकडं. माईक घेऊन हे आमचे. ठीक आहे. कार्ड घेतला तू? कार्ड कोणाकडे? माझ्याकडे.
आहे